हाय श्री स्वामी समर्थ. मी आता आमची ऋतू म्हणली की आई मला चहा प्यायचा आहे. मग मी चहा टाकला. थोड्या वेळानं लगेच ओवी म्हणत होती आई दूध प्यायचं आहे. मग ओवीला पण दूध तयार केलं होतं मी. ओवीला पण दूध पाजायचं होतं. मग आम्ही दररोज 5 वाजता चहा पित होतो आम्ही ते सगळेजण म्हणून. आमच्या ऋतूला तर खूप चहा आवडतो. दररोज नको पिऊ नको म्हणलं तरी ती चहा पिल्याशिवाय राहत नाही. मग नंतर थोड्या वेळानं ओवीला दूध पाजून इकडं आल्याच्यानंतर ओवी काय करत होती, ते सगळे देव काढून बुडला बसली होती. रामकृष्ण हरी करत. तिला लईच असं नाद आहे. देव काढायचे सगळे लाईननं लावायचे तर बसायचं नुकंच रामकृष्ण हरी म्हणत बसायचं. लई किती पूजा चांगली केली तर कधीच पूजा ठेवत नाही. तिला इतका नाद आहे की देव असं मांडायचं पहिला ऐकतच नाही थोडं बी. तिला असं नुसतं आगावपणा करायचं लागल्या. काय भांडे पण लावून ठेवले असले वरती तिथं जिथं हात पुरल ते सगळे भुईला काढून ठेवते. भांड्यात सगळे पाळा म्हणून भुईला पाळा ठेवते. जागसं काढून ठेवते. इकडच्या रूममध्ये बी ते कॉटवर कपडे असले ते भुईला आणून टाकायचे. घड्या काढून ठेवलेले. असं तिथं ही बॅग आहे छोटीशी एवढीशी काही. माझं दप्तर म्हणून हे वाहून देते. आणि दररोज म्हणते आई मला बॅग आणायची आता मला शाळेत जायचं आहे अशी म्हणते. नंतर बाई बघ पहा बाई बाजारला तिथंच कपडे टाकले. ती भुईला एक गोदडा आतरून झोपली होती. म्हणली मला इथं गोदडात झोपायचे. आई मला बाजूवर नाही झोपायचं भुईलाच झोपायचे. हिचा हात इथं पुरते या इथल्या कोटीपर्यंत अशा हातानं ओढीत या खाली कपडे भुईला आतरत या. आणि इथं घड्या घालून ठेवलेत कपड्यामध्ये ते बी घडा. माझा हे ड्रेस घालायचा आहे मला आज ते ड्रेस घालायचा आहे. मला हे ड्रेस नको ते ड्रेस नको अशी करते. इथं ह्या रूममध्ये तर हॉलमध्ये चटईवर काय वरची उशी ओढून घ्यायची खाली खाली टाकून द्यायची. तिला नुसता सारखं नादच आहे. काय पण खाली टाकू द्यायचा. असं व्यवस्थित मी ठेवतच नाही. काय बॉलशी खेळत होती केव्हा. आता ते टाकला बॉल आता बॅट पहिली टाकून दिली. काय येतं ही तिची खेळणी येतं हे काय तिथं टेडी आणि ती छोटा दिसते की लाल तर त्याला तर नीलपेंट सगळं घोसून टाकलं तिनं. सगळं नीलपेंटची बाटलीच होती त्याच्यावर. पुन्हा म्हणत्या बाया चल म्हणते आई आपण तिकडं ह्याला जाऊ म्हणत्या बाहेर. ते छोटंसं आमच्या घरमालकाची वासराचं म्हशीचं वासरू आहे त्याला हात लावते म्हणते. आणि रडते नाही तर तिकडे गेलं की मग चल नाही म्हणते. आणि त्या वासराला हातच लावत राहते नुसती. काय इथं म्हशीचं वासरू आहे इथं. हे कुत्रा पाळलेला आहे कुत्रा त्याने. ते काय आंब्याचं झाड आहे. हे झाडामध्ये ते तुळशीचं एक झाड. बाहेरचा परिसर छान परिसर आहे आम्हाला इथं खूप. हे काय इथं एक ह्याचं जास्वंदाचं झाड. इकडं पारिजातकाचं झाड. आमची गाडी आहे दारामध्ये. समोर एक टॅम्पो सोडला दुसऱ्याचा. इथं पारिजातचं आता छोटं झाड आहे. आता फुल लागतील त्याला. हे इकडं हे आमचं इकडून आहे गॅलरी. गॅलरीमध्ये मी एक वांग्याचं झाड आंबे लावलेले आहेत. आणि त्या आंब्याच्या झाडाला तो एवढाला पण तिथं आंबाचा जागेवर हे होऊन गेला. तुळशीला पण आता हे सुटलं तर. आणि छोटासा एकच फंटा लावला होता मी ह्याचा ड्रॅगन फ्रूटचा. आता फुटला आहे त्याला एक पानं आले दुसरं ड्रॅगन फ्रूटला. हे काय आमची गॅलरी बाहेरची. इथं कपडे धुवायला केलं मी सगळं. पाठीमागून सगळे बांधकामात सगळा कचरा पडून एवढं घाण व्हायला. इथं दररोज स्वच्छ करते मी पण दररोज घाण होते. किती स्वच्छ करा. काय तिकडून आता पाठीमागून आले आता मध्ये मी इकडच्या दरवाजा वाटतं. काय आता